पुढे लँडस्लाइड झाली वाटतं. बहिणी डायरेक्ट हातातून हिसकलं. सुप्रभात मित्रांनो. तर आता वाजले सकाळचे 5:30 आणि आम्ही निघालोय सप्तशृंगी गडावर जायसाठी. आता आम्ही पोहोचूच म्हणजे 1-1.5 तासामध्ये आणि जस्ट निघालोय घरातून. पेट्रोल भरायसाठी थांबलो होतो पण इथं पेट्रोल पंपावर कोणीच नाही आहे पेट्रोल भरायसाठी द्यायसाठी. पेट्रोल टाकलेलं आहे गाडीमध्ये आणि आता जवळजवळ अर्ध्या तासाचाच रस्ता बाकी राहिलाय. आत्ता वाजलेले 8:30 आणि दर्शन करून झालेलं आहे आमचं. आम्ही आता उतरतील आहे आणि अजून 1-2 ठिकाणी दर्शन करणार आहे. आम्ही ना इथं म्हणजे गाडी लावायचे पैसे घेता चार्जेस घेता इथं गाडी लावायचे. आणि ते मावशी होते आमची 2 व्हीलरच आहे. त्या मावशींनी गाडी लावली म्हणजे लावा म्हणे काही नाही लावली. हेल्मेट बिल्मेट ठेवलं म्हणे. गाडीचे पैसे नका देऊ हे हार आणि म्हणजे ओटीचं सामान घेऊन जा. तर मग त्यांना वाटलं की बा गाडी लावतील आणि पैसे म्हणजे ओटी त्याचे भेटतील. पण भाऊ डायरेक्ट म्हणतो नाही नाही आम्हाला नाही घ्यायचं म्हणे. त्या म्हणे त्यांचा चेहरा पाहून मला कळलं कारण त्यांचे हे राहतं ते म्हणजे मग प्रसाद घेतोय ना मग मी. हा मग ते मग हा म्हटलं याताना प्रसाद घेतो. मग आम्ही आलो आणि मला आला नेचर्स कॉल. मग त्याच्यामुळं आम्ही बुटं घालायला परत तिथं गेलो. चप्पल पण त्यांनी ठेवून घेतली होती. मग बुटं घालायला आम्ही गेलो आणि मग त्या लगेच म्हणजे म्हटलं की गाडी पण घेऊन जा म्हणे. कारण मग त्यांना आम्ही म्हटलं की आम्ही अजून एक ठिकाणी चाललोय तेव्हा गाडी घेऊन जा. पण मग हा म्हणतो नाही नाही काही नाही राहू द्या. त्या मावशींना असं झालं असेल की कुठून मी यांना गाडी लावायला इथं बोलली. इथं एक माठ आहे म्हणजे हा हे पा. तर त्याच्यात आहे ना ते कॉईन नाही का टाकता कॉईन टाकून आहे ना त्याच्यामध्ये ना गेला तर तुमची मनातली इच्छा पूर्ण होईल. आणि त्याच्यात पाय कासव आहे मलेशियन कासव आहे पण ते गावठी कासव नाही म्हणजे कोणीतरी विकत आणून टाकलेलं आहे ते मलेशियन कासव. आणि अजून कासव आहे असं म्हणतोय हा. मी पाहिलेले मोठे मोठे याच्यापेक्षा मोठे मोठे. पण मग मला तर काय दिसतो दिसला मला. थांबा तुम्हाला दाखवतो. दिसला मला तो एकदम असा आहे ना गावठी. तो आला गावठी नाही तो पण मलेशियन आहे. लई कासव आहे हे पहा झाकून गेला का तो. मलेशियन कासव आहेत पण हे आपले गावठी कासव नाही. काय गावठी कुशावरती कुंडावरती आता रामकंदमूळ दोन्ही. हा चालते मला. हे रामकंदमूळ आहे कसं आहे. ओके म्हणजे भारी काकडी सारखं लागते. गोड आहे थोडं. गोड लागतंय. हा गोडच लागतंय.
नाश्त्यासाठी पोहे. आम्ही प्रसाद घेतलेला आहे. गाडी तिथं लावलेली होती, इकडं सरकून लावलेली आता गाडी. पण मावशीला आम्ही वचन दिलं होतं की आम्ही प्रसाद घेणार आहे आणि आम्ही प्रसाद घेतलेला आहे. आम्ही आमचा वादा पूर्ण केलेला आहे. पण त्या मावशी काही दिसनाशा झाले. हा, त्या चहा प्यायला गेल्या वाटतं. निघालेलो आहे आपण, गाडी काढलेली आता आपण परत नाशिकच्या दिशेने रवाना. आम्ही सकाळी आलो होतो तेव्हा पण पूर्ण धुकं होतं इथं, आणि आता म्हटलं मस्त की ऊन पडलंय, दुपार झाली तर धुकं नसल, पण अजून पण धुकंच आहे, पूर्ण धुकं आहे. पण मग आता तुम्हाला दाखवायसाठी थांबलो. खूप खोल आहे, खूप भारी सीन आहे, पण मग अख्खं इथं एक तळ पण आहे, पण इथं एवढं धुकं झालेलं आहे ना की त्याच्यामुळे काही दिसतच नाहीये. घेतलं बहिणी डायरेक्ट हातातून हिसकलं. त्यांची कटिंग कोणी केली मला तेच नाही कळत आहे. कम्प्लीट शार्प केस कापलेले. पुढे लँडस्लाईड झाली वाटतं, त्याच्यामुळं गाडी आता लावलेलं आहे. 10-15 मिनिटं किंवा किती टाइम लागेल नाही सांगता येत, पण दगड वरतून पडलेले, लांबपर्यंत लाईन आहे पुढं. तिथे पुढे काम चालू आहे, ते तर काहीतरी झालंय वाटतं, पण लँडस्लाईडच काहीतरी. वाहतूक परत चालू केलेली आहे आणि आपण पुढं जाऊन, म्हणजे मी गेलतो पण तेवढं काही खास दिसलं नाही मला नेमकं काय झालं होतं. आता अजून पुढं गेल्यावर पाहू नेमकं काय झालं होतं. हे पा, इथं हे पडलेलं आहे, हे वरतून पडला पाईप, पण ते सगळं तेच म्हणत होते की हे जे दिसतंय ना, हे मोठे मोठे दगड हे पडत होतं आता इतक्यात, त्याच्यामुळं त्यांनी पुढं कोणाला जाऊन नाही दिलं. प्लॅन चेंज झालेला आहे. आपण डायरेक्ट घरी न जाता आता दत्त मंदिराला चाललेलो आहे. इथं म्हणजे दत्तांचं जन्मस्थान आहे करंजीला, तर आता इथून आम्ही चाललेलो आहे दत्त मंदिर. गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. तर आता पोहोचलोय आपण दत्त मंदिरात, दर्शन घेतो, तुम्हाला पण दर्शन देतो. तुम्हाला माशाची विहीर दाखवतो. हे पा, कोणीतरी पूर्ण मासे सोडलेले या पाण्यामध्ये. इतके मासे म्हणजे प्रत्येक एक इंचाला मासा आहे पाण्यामध्ये. कोणीतरी सोडलेले दिसत आहे, पण हे फिश टँकचे मासे जगले तर जगतील, पण एवढ्या साऱ्या म्हणजे संख्येने टाकलेले आहेत ना की बस. हे पा किती सारे, तुम्ही म्हणजे अंदाजा लावू शकता याच्यावरनच. आता आम्ही दिंडोरीला स्वामी समर्थ केंद्रात आलेलो आहे. दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं, आणि नेमकी लेस तुटली. हा बोलला की बूट बदलून टाका, आता खूप खराब झाले. तेवढ्यात मी लेस ओढली आणि तिचा एकदम तुकडाच पडला ह्याची. हा बोलला, त्याला वाईट वाटलं, लगेच चेंज करून टाक म्हटला. त्यांनी लगेच मग तिथं गाठण मारली. परत थांबा तुम्हाला दाखवतं पुढे गेल्यावर. हे पा, इथं लेस तुटली आतमध्ये, घेतली मग गाठण मारून. काय करणार आहे, बुट पण तसे जामच झाले. अचानक एक खड्डा आला, त्याच्यामुळं नेमकं हे तुटून पडलं गाडीचा पार्ट. लागलंय पण मला तरी नाही वाटत असं टिकून राहील म्हणून. अशी गाडी चाललीच होती, नेमकं आपली एकदम खड्डा होता, म्हणजे थोडा चढ टाईप होता आणि उतर टाईप. मग खड्डा रपकन दिसलंच नाही, मग स्पीडमध्ये धपाक. फायनली आपण पोहोचलोय नाशिकला. आता जाऊ वर. परत आपण निघालोय ओमची मिसळ खायला. आता वाजले 2:30 आणि आम्ही पोहोचलेलो आहे घरी. मिसळ खाऊन आता जरा वेळ आराम करल
आता झोपल जरा वेळ दमलोय, सकाळ सकाळ उठलो होतो. आता आपण पाणीपुरी इटिंग चॅलेंजची व्हिडिओ केलेली, पण ती व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला ती व्हिडिओ उद्या पाहायला भेटेल, कारण मी ती व्हिडिओ सेपरेट केलेली आणि आजचे ब्लॉग खूप मोठा आहे, त्याच्यामुळे हा पार्ट आणि तो पार्ट वेगवेगळा ठेवलेला आहे. आजचं देवदर्शन मस्त झालेलं आहे. मी आता जेवण पण केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या सिन्नरकरांना जरा सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा तुम्ही कुठले, म्हणजे मला समजेल की तुम्ही कोणत्या गावावरनं माझी व्हिडिओ पाहताय. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तर आता बाटली पहिला ठेव